मित्रांनो, आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज विषय काय झाला, आज सकाळी मी माझा दिवस लय खराब गेलेला आहे, तरी पण चेहऱ्यावरती हसायचं आणि दिवस पुढे ढकलायचं आणि जगायचं। याचंच नाव जिंदगी आहे। तर सकाळी विषय असा झाला की माझ्या गर्लफ्रेंडचे माझे भांडणं झाले। सकाळपासून आहे ना कॉल चालू होता, पूर्ण डोकं माझं पगलेलं आहे, मला हसू येत आहे। आता आपण आहे ना फ्रेम बनवायला आलो आहे बघा, आपण फ्रेम बनवायला आलो होतो। तो कॉल आता माझ्या मावशीचा आला, तर कॉल कट झाला। माझ्यासोबत आहे बघा सोनू पण आपल्यासोबत जॉईन। सोनू भाऊ एकदम निवांत बसलेले आणि हे बघा आपलं फ्रेमच्या दुकानात आलं, आपण फ्रेमचं काम चालू आहे। इथे मी फ्रेमला येत असतो कारण की ते फ्रेम आणि मूर्त्या जे आहे ना एकदम अशा भारी मिळतात। तो हे बघा इथे बुद्धाची पण एक अशी युनिक मूर्ती आहे, तर ही आपण एका दिवशी घेणार आहे। आणि त्यासोबत आपल्यासोबत हे बघा छत्रपती पण आहे, छत्रपती बुद्ध वगैरे। आणि हे बघा रामाजी कृष्णाजी सगळ्यांच्या मूर्त्या आहे। तो काय फ्रेमवाले दादा आहे, हे फ्रेम बनवत आहे, फ्रेमचं काम चालू आहे। काही कटिंग वगैरे झालेली, सध्या आपल्याच 2 फ्रेम चालू आहे। तो एक फ्रेम ऑलरेडी तयार होऊ लागली। हे बघा दुकान आपलं शोरूम श्री कृष्णा आर्ट गॅलरी। हे बघा तिथं भारी फ्रेम पण होता। हे बघा एक फ्रेम आपली पूर्ण तयार झाली बघा, किती सुंदर अशी फ्रेम बनवून मिळते ते। आता दुसऱ्या फ्रेमचं काम चालू आहे। हे प्लावडाचं माझा तर मित्रांनो बघा फायनली आपल्या 2 ब्लड पेंटिंग कंप्लीट झालेलं विथ फ्रेम। बघा तुम्ही एका लेडीजची काढलेली आपण आणि एका जेंट्सची ब्लड पेंटिंग काढलेली आहे। तो आता फायनल 2 ब्लड पेंटिंग फ्रेममध्ये पॅकिंग झालेलं। आता याला आपण आज स्क्रू लावणार आहे हँगिंगसाठी लटकवण्याकरता। हे बघा या अशा जशा फ्रेम आहे अशा लटकवण्यासाठी। तर हे बघा मेजरमेंट घेणार आणि सेंटरमध्ये ड्रिल करणार। आपल्या 2 ज्या ब्लड पेंटिंग आहे त्या पूर्ण हे बघा हँगिंगसाठीच हे पण लावलेले हुक। आणि हे बघा फ्रेम कशा क्वालिटीमध्ये तयार झालेलं आहे। ही एक जेंट्स आणि एक लेडीजची आपण 2 ब्लड पेंटिंग या फ्रेम तयार केलेलं आहे। तर आता यांना आपण पॅकिंग वगैरे करणार। बघू शकता तुम्ही कशा क्वालिटी वगैरे येतात, क्लिअरिटी बघा तुम्ही, खतरनाक आहे एकदम क्वालिटी बघा। आपल्याकडे पूर्ण 100% ब्लड यूज केलं जातं, बाकीच्या आर्टिस्टसारखं नाही आहे की जास्त पेन्सिल यूज करायची आणि ब्लड यूज करायचं। हे बघा पूर्ण ब्लड आहे, बघू शकता तुम्ही, पेन्सिलचा वापर तुम्हाला कुठेही दिसणार नाही। अशी ब्लड पेंटिंग आपण क्लिअरमध्ये बनवतो। तर मित्रांनो आता ही जी फ्रेम आहे ही पूर्णपणे पॅकिंग आणि रेडी झालेली। आता आपण याला पॅकिंग करतो आणि पुढचा व्लॉग आपण कंटिन्यू करू। यापुढे काय होतं आपण मी तुम्हाला सांगतो। तर मित्रांनो बघा आपण अशा ब्लड पेंटिंगचे जे काय ते व्हिडिओ का काढतो मी, कारण की आपल्या ब्लड पेंटिंग त्या सेल बाबा मी ह्या ब्लड पेंटिंग विकत असतो, तर आपण अगोदर याचे व्हिडिओ वगैरे काढून घेतले, फोटोज वगैरे काढले। तर आता आपण या कस्टमरला ही ब्लड पेंटिंग देणार आहे। त्या अगोदर आता आपण पॅकिंग करू। चला आता आपण पॅकिंग करू। कस्टमर कसे बघता आपले ब्लड पेंटिंगला वगैरे ठेव। ती एक फ्रेम आहे आपली, ती आता पॅकिंग होणार आहे आणि ही पण पॅकिंगच करणार आहे। बघा एक फ्रेम तर आपली पॅकिंग झाली, आता लेडीजची पॅकिंग होणार आहे बघा। सोनल मार्ग तर आम्हाला कस्टमरचे नाव माहीत नाही। ही 25 तारखेला जाणार, तर आपण त्यामुळे त्याच्यावर 25 लिहिणार आहे। समोर 650 टाक, 650। ओके बघा हे कस्टमरकडं बाकी आहे पैसे 650, तर हिचे बाकी 650 आपण घेणार आहे। याच्यावर टाकले 400, 400 टाक, आजच जाणार। हे बघा सोनूने याच्यावरती मार्किंग करण्यासाठी प्राईज वगैरे टाकलेले, कारण की आपल्या कस्टमरचे जास्त काही नावं माहिती नाही, त्यामुळे झालेले पॅकिंग वगैरे। तर आता आपण जाऊ घरी। फायनली आपण आहे ना फ्रेम पॅकिंग वगैरे केली। आता आपण जाणार आहोत। अगोदर मी आता एका दुसऱ्या आर्ट गॅलरीमध्ये जाणार आहे। आपले पेपर संपलेले, तर आपण अगोदर पेपर वगैरे घ्यायला जाऊ। आणि सोनूला काय घ्यायचं का, काय घ्यायचं का? अच्छा सोनूला आपण वही घेऊ। सोनू आपला लय अभ्यास करतो आणि चांगल्या परीक्षाने पास होतो। तुम्हाला माहिती गेला व्हिडिओमध्ये बघितला आपण भाऊने किती मार्क पाडले होते, रेकॉर्ड जोडला डायरेक्ट, रेकॉर्ड पुऱ्या घरदाराचा। तर हे बघा किती खुश आहे। आता आपण जाऊ ना, बघा आपण लोकसेवा
आर्ट गिफ्ट इथे आलो आहे. इथे मी माझं सामान घेत असतो कामाचं. तर आता फायनली आपण आलो. आता पेपर वगैरे घेऊ. चला. हे बघा बुक्स पण घ्यायचे आपल्याला. हे सोनू भाऊ पण येत आहे. ठीक आहे, मी फोन ठेवतो. मला फोन पे करायला लागेल. कॅमेरा चालू नसणार. पेपर घ्यायला आलो आपण काहीच. ही आर्टची दोन्ही छोट्या मोठ्या. दोन पेपर घेतले. बुक्स वगैरे सोनूला 2 वाय घेऊन टाकू. सेलमध्ये चालू आहे. सोन्या खुश. ती किती घ्यायची आता? 1 घ्यायची. दोरं घे का? घे ना. बॉक्स आहे ना किती? बाबा वाय कमी म्हणतात. तिकडे चल घे. उचलते. योगा कधी आधी बस झालं. राष्ट्र आपण सामान घेतलंय बघा. तर जाऊ आपण आता घरी. तर मित्रांनो बघा आपण सामान घेतलेलं आहे. तर आता आपण चाललो घरी. मित्रांनो बघा आपण सामान घेतलेलं आहे. आता 2 पेपर रोल घेतले, 4 नोटबुक घेतल्या. बघा सोनू आता हॅपी घरी. हॅपी अभ्यास करत नाही तरी पण वाय घेतलं त्याने. फायनली आता घेतला आपण. तर चला आता घरी जाऊ. उशीर होत आहे. दुपार झाली. आंघोळ वगैरे करू. त्यानंतर बघू काय काम करायचं नाही करायचं.